1997मध्ये जळगाव ही नगरपालिका अस्तित्वात असताना अटलांटिका कंस्ट्रक्शन कंपनी म्हणून त्यावेळेस या ठिकाणी त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट घेतलेला होता. कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर त्यांनी सुमारे 10 कोटीहून अधिकची रक्कम मोबिलेशन ॲडव्हान्स म्हणून घेतलेली होती. मात्र ही रक्कम ज्या कामाकरता त्यांनी वापरायची होती त्या कामाकरता न वापरता इतरत्र वापरली होती. बँक गॅरंटीसुद्धा त्यांनी त्यावेळेस दिलेली नव्हती आणि हे सर्व काम करत असताना त्यांच्याकडे महापालिकेचे सुमारे आज रोजी म्हणजे त्यावेळेस 4,79,00,000 रुपये थकबाकी होते. आजही आमचं जे लेखा शाखेत जे रजिस्टर आहे त्या रजिस्टरवरती 4,79,00,000 रुपये त्यांच्याकडे बाकी येणे दिसत आहेत आणि म्हणून 4,79,00,000 रुपये 2000पासून तर आजपर्यंत सरळ व्याजाप्रमाणे या 9% जर आपण पैसे आकारले तर सुमारे ते 41 कोटीहून अधिकची रक्कम होते आणि इतकी मोठी रक्कम त्या कंपनीकडे येणे बाकी आहेत. आणि म्हणून या कंपनीने जी महानगरपालिकेची फसवणूक केली, महानगरपालिका नाही म्हणजे जनतेची फसवणूक आहे. या ठिकाणी जनता जी टॅक्स देते त्या टॅक्सच्या कुठेतरी चोरांच्या घशात कुठे काही जाते का रक्कम. आणि मी आता नवनिर्मित महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणूनही या ठिकाणी मी तक्रार दिलेली आहे. आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरने ज्या ठेकेदाराने ही जळगाव महानगरपालिकेची फसवणूक केलेली आहे ते सुनियोजित एक कटाचा प्रकार आहे आणि म्हणून त्यांच्याविरुद्ध आज जळगाव शहर पोलीस स्टेशनला मी कायदेशीर फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल केलेली आहे.